महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा नुकताच महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंजूर झालेला आहे। या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेला आहे। ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूकडून पुण्यातील गुरुवार पेठेतील चर्चमध्ये प्रवचन दिले जात होतं। मात्र या प्रवचनाच्या माध्यमातून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आणि पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केली। त्यानंतर ब्रिटिश नागरिक असलेल्या या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर नुकताच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंजूर झालेला आहे आणि या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत। तर निलेश, नुकताच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा लागू झाला, मंजूर झाला आणि त्यानंतर आता या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय, काय अधिकची माहिती आहे? खरं तर या जो गुन्हा दाखल झालेला आहे तो व्यक्ती जो आहे तो ब्रिटनहून भारतामध्ये आला होता आणि काही दिवसांपासून पुणे परिसर असेल किंवा पुण्यातील गुरुवार पेठ या परिसरातील चर्चमध्ये जो आहे तो या ठिकाणी प्रवचन किंवा धर्मांतरांच्या गोष्टी ज्या आहेत ते करत असल्याचा आरोप जो आहे तो हिंदू संघटनेने केलेला आहे। पतित पाऊल संघटना असेल किंवा आणखीन काही संघटना ज्या होत्या त्यांनी हा आरोप करण्यात केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिंदू संघटनेच्या आरोपानुसार तो जो धर्मगुरू जो आहे तो ब्रिटनवरून आला होता आणि काही महिन्यांपासून त्याचं वास्तव्य जो होते ते पुण्यामध्ये होते। तर त्याचा जो विजा आहे तो टुरिस्ट विजा होता आणि त्या टुरिस्ट विजाच्या अनुषंगाने तो भारतामध्ये आला होता। मात्र ज्या पद्धतीने त्यांनी धर्मांतराच्या काही गोष्टी केल्याचा आरोप या ठिकाणी हिंदू संघटनेने केलेला आहे, त्यानुसार हा गुन्हा जो आहे तो महाराष्ट्रातील पहिला गुन्हा या ठिकाणी पुण्यामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांचं एक पथक जे आहे ते याबाबतची चौकशी जी आहे ते करत आहे। ज्या ठिकाणी त्यांनी हे धर्म परिवर्तनाच्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा प्रवचन दिलेलं आहेत त्या ठिकाणची सीसीटीव्ही असतील किंवा लोक जे त्यामध्ये सहभागी झाले होते त्यांच्याशी बोलून या ठिकाणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।